वाच वाच. मला कॅनडाला जावं लागतंय. तिथला बिझनेस सांभाळण्यासाठी ज्याला अपॉइंट केलेलं तो सोडून चाललाय. त्यामुळे पुढचे 7-8 महिने तरी मलाच बिझनेस हँडल करावा लागेल. हवं तर मी आल्यावर आपण परत पार्टनरशिप करू, पण आत्ताची पार्टनरशिप कॅन्सल करावी लागेल. मूर्खा, बातम्या वाचतोयस तू? नीट वाच. आकाश चव्हाणचा विश्वास बसला पाहिजे. मला कॅनडाला जावं लागतंय. तिथला बिझनेस सांभाळण्यासाठी ज्याला अपॉइंट केलं होतं तो सोडून चाललाय. त्यामुळे अरे नीट नीटचा अर्थ कळतो ना? नीट वाच. आवाजात कॉन्फिडन्स आणि कन्व्हिक्शन दोन्ही असलं पाहिजे. पहिल्यापासून वाच. मला कॅनडाला जावं लागतंय. तिथला बिझनेस सांभाळण्यासाठी ज्याला अपॉइंट केलं होतं तो सोडून चाललाय. त्यामुळे पुढचे 7-8 महिने तरी मला. अरे नाही रे नाही, अजून तुला जमत नाहीये. लोकांना फसवताना कसं बोलतोस रे? जसं काही तू एक खोटारडा नीच गुंड नसून एक सभ्य माणूस आहेस तसा. चल बोल परत. वाच. लकी बाय वाच ना. मला कॅनडाला जावं लागतंय. तिथला बिझनेस सांभाळण्यासाठी ज्याला अपॉइंट केलं होतं तो सोडून चाललाय. म्हणून पुढचे 7-8 महिने तरी मला तिथला बिझनेस हँडल करावा लागेल. हवं तर मी आल्यावर आपण परत पार्टनरशिप करू, पण आत्ताची पार्टनरशिप कॅन्सल करावी लागेल. एवढ्या ओसाड जागी कोणी काय येईल? काय झालं शार्दूल? काय झालं? बोल ना, काय झालं? हा, खोटं नाही बोलताय तुला? अरे आयुष्यभर हेच केलंस ना तू. तरी कोणाशी प्रामाणिकपणे वागलायस का? सांग ना. हा, स्वतःच्या आई बाबांना फसवलं, स्वतःच्या बायकोला फसवलं, तेवढ्यावर मन नाही भरलं तर माझ्या नवऱ्याचा गैरफायदा घ्यायला आला. माझ्याशी परत विकृतपणे वागला. हे असं वागवायचं तू? असं ज्या बाईला कधी सन्मानाने वागवलं नाही तिच्याकडून मुठलं लावून घ्यायचं तुला? तुझा मार, तुझे चटके काय नाही सहन केलं मी. ना तू कधी चांगला मुलगा झालास ना चांगला नवरा. जवळच्या माणसांना फक्त छळलंयस तू, फक्त छळलंयस. चौथा मुलगा म्हणे. अरे माणूस म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. कोणालाही आयुष्यात नकोयस तू. तुझ्या या विकृतपणामुळे तू एकटा पडलास आणि कायम एकटाच राहणार आहेस. बाद झालात. एकदा शेवटचा घरी ये, हे सगळं बोल आणि निघून जा कायमचा. आणि जर का तू नाही आलास तर मी स्वतः पोलिसांकडे जाईन. मी तुझा व्हिडिओ दाखवेन. कळलं? काय माहित, पोलीस याला आधीपासूनच शोधत नसतील. हे कशावरून? अगं आपल्यामुळे त्यांना मदतच होईल. आणि मी हे करू शकते याचा अंदाज तुला आता आलाच असेल. हो वसू, तुझ्यात काय ताकद आहे ते त्याला आता समजलंय. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय ते. मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जे काही बोलले त्याप्रमाणे हा जर नाही वागला ना त्याचे आम्ही हातपाय तोडून टाकू. झालं?
झालं का? बास आता चल. मला तर खरंच खूप बोर व्हायला लागलं. आणि काय लिहून आणलंय. चल झालं की जा. मला खूप काम आहे. तुम्हा लोकांना कल्पना नाहीये की तुम्ही नागाच्या शेपटीवर पाय दिलाय. एक दिवस तुम्हाला या सगळ्या चुकांची आठवण करून देणार आहे मी. आणि त्या दिवशी खूप पस्तावणार आहात तुम्ही. अरे तुझ्यासारख्या घाणेरड्या विकृत माणसाला जन्म दिला याच्यापेक्षा मोठी चूक कुठली असू शकेल माझी? लहानपणी वेळच्या वेळी तुला थोपडवलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. त्या कामगाराने नक्की कमला मिलरचं ऐकलेलं की त्याच्याकडून काही चूक झाली. इकडे तर कोणीच नाही. काय चाललंय का इथे? आकाश नक्की कोणाला भेटून आला? नाही नाही नाही, मलाच तिथे जाऊन बघायला लागेल. वसू आकाशराव इकडे कसे काय आले? नाही म्हणजे त्याला इथला पत्ता कोणी सांगितला असेल? नाही बाबा, मला मला खरंच काही कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण आता इथून निघूया का? नाहीतरी आपण ज्याच्यासाठी आलो ते काम तर झालंय ना. हो चल निघूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर सगळ्यांना मी जे काय सांगितलंय ते सगळं सांगायचं, व्यवस्थित बोलायचं. आणि हो, तुझं हे सगळं बोलून झालं ना, मग रात्रीच्या फ्लाईटने कायमचं हा देश सोडून चालतं व्हायचं, कळलं? बोलू दे ना. जशी आज्ञा वहिनी साहेब. अजून काही? पण निघूयात बाबा.
आई, आई, आकाश. हॅलो. हा 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 आकाश, बोला बोला. कुठे आहात तुम्ही? हा ते मी आई बाबांबरोबर आहे. आई बाबांबरोबर आहे. आई बाबांबरोबर कुठे आहात? त्यांच्या घरी कुलूप लागलं होतं. ते दिवाळीचे गिफ्ट द्यायला गेलो होतो. हो ते म्हणजे असं झालं की आम्ही आलो आणि तुम्ही इथे आलात आणि आम्ही निघालो. मार्केटमध्ये आले ना मी. कमला मिल्सला तर आला नाही आहेत ना? काय कमला मिल्स काय असतं ते? कुठे आलं? जाऊ दे. आई बाबांना जर वेळ मिळाला तर घरी यायला सांगा, म्हणजे गिफ्ट येता येतील. हो ओके ओके ठीक आहे. एनिवे मी आता ऑफिसला जातोय. बाय. ओके बाय बाय. फोनची रिंग कुठून वाजते आणि इथे पण आवाज तर याच दिशेने आला. बघते. चला निघूया पळे करून. चला नीट सावकाश. चल. एक मिनिट थांबा. या बाजून नको, आपण मागच्या रस्त्याने जाऊया. नाही म्हणजे काय, आकाशराव बाहेर उभे असतील ना तर आपण पकडले जाऊ. ठीक आहे चला तुम्ही बा पुढे. नक्की अगं नको जास्त त्रास करून घेऊस. बस आता, नको काळजी करूस. असं कसं म्हणता हो तुम्ही? अजून फोन आला नाहीये लकीचा. अगं पण त्याने आकाशला मेसेज केला ना की तो फोन करणार आहे म्हणून नंतर. आला का फोन? नाही ना. त्याचं काय चुकलंय तेच कळत नाही मला. तो सुखरूप असू दे म्हणजे झालं. आता मेसेज केला म्हणजे तो सुखरूपच असणार ना. कधी कधी वाटतं एखाद्याला एकटं राहावं असं. नसेल त्याला आपल्या एवढ्या माणसांची सवय. हे बघ, तो काही लहान आहे का? त्याला योग्य वाटेल तेव्हा तो करेल फोन. पण मला नाही धीर धरवणार. तुम्ही अखेरला फोन जा. कदाचित लकी तिथे जाणार असेल किंवा गेला असेल. पण आता कामाच्या वेळेला फोन करायचं म्हणजे बरं दिसत नाही ना. बरं कर. कुलकर्णी सरांना सगळे प्लॅन सांगितलेत. प्लीज फॉलोअप घ्या. ये प्लॅन बहुत अच्छे हैं. आज चले जाना चाहिए. एक मिनट. यू गाइस कैरी ऑन. हाँ बाबा. हा अरे डिस्टर्ब नाही केलं तुला? नाही हो, बोला ना. लकी आलाय का तिथे? नाही ना काही, आम्ही कधीपासून वाट बघतोय, आलाच नाही अजून. सकाळी 2 मीटिंग होत्या माहितीये, त्या पण कॅन्सल केल्या. दादा पण नाहीये, लकी पण नाहीये. आकाश नाहीये तिथे? अरे तो रानडेंना गिफ्ट देऊन ऑफिसला येणार होता परस्पर. अजून पोहोचला नाहीये. मग गेला कुठे? तेच कामासाठी गेला असणार. असणार म्हणजे काय अखिल? तुला माहिती नाहीये का नक्की? अगं त्याच्यावर काय डापरतेस? अरे बाबा पण दादाने मला काहीच सांगितलं नाही, एवढंच. अरे नाही ती जरा काळजीत पडली ना म्हणून तिची चिडचिड झाली. तू एक काम कर, आकाश आल्यावर मला मेसेज कर. हा हो करतो. आणि काळजी घ्या. या चल बाय. काय चाललंय या घरात तेच कळत नाहीये मला.
नक्की गायब आहे, आकाशचा पत्ता नाही. ती वसुंधरा तर सकाळी गेली, ती अजून आली नाहीये. जरा शांत हो बघू. तर एका धर्मशाळा आहे. कुणी येतं कुणी जातं, कुठल्याही वेळेला ये जा करतात. बरं त्यात मला सांगायचे कष्ट कोणी घेतच नाही. आई ऐका ना, मी जरा पटकन मम्माकडे जाऊन येऊ. हा? लगेच येते. थोड्या वेळात जाशील बाळा? काय वसुंधरा पण घरी नाहीये ना? आता तिला कशाला अडवताय? जाऊ देत ना तिला. एरवी वसुंधराला असं कधी विचारता का? नाही ना. मग जाऊ देत तिला, पण जागा बाई तू जाऊन ये. अगदी आरामात माहेरी जाऊन ये. मी तर म्हणते अवनीला सुद्धा विचारा, तिला कुठे 4 दिवस जाऊन यायचं असेल तर तिलाही जाऊन येऊ देत गावाकडे. सगळ्यांनी मनमानीच करायची ठरवली तर काय करणार मी तरी. झालं तुझं? मी काय करू? जा बाळा, लवकर घरी या. काळजी वाटते ना? ठीक आहे, थँक्यू बाबा. आई येते, लवकर येते. जयश्री, मुलं तरुण आहेत आता, की त्यांना एक स्वतःचं आयुष्य आहे. सारखे आपल्या डोळ्यासमोर तर नाही राहू शकत ना. आपण पोलिसात जाऊया. कमाल झाली, लगेच पोलिसात? का आकाश ऑफिसच्याच कामासाठी गेला असेल? लकीसाठी म्हणतेय मी. त्याची काळजी फक्त मलाच आहे बहुतेक. तू एक हे रिया, तुला तुझे पैसेच हवेत ना परत? अगं मग देणारच आहे ना मी. त्याचीच सोय करत होतो ना मी. तू येऊन सगळं बरबाद करून टाकलास. वसुंधरा सगळं सांगायची काय करत होती? तो आकाश ठाकूर चांगला गळायला लागला होता. माझ्या पार्टनर करून घेतला होता त्याने मला. त्याच्या घरात सुद्धा घुसलो होतो मी. अरे एवढंच काय, त्याच्या आईने 4था मुलगा मानलाय मला. इथपर्यंत पोहोचलोय मी. फक्त थोड्या दिवसात ना त्याचे सगळे पैसे उकळले असते आणि पोलिसांची कटकट नको म्हणून एकदाचा हा देश सोडून बाहेर गेलो असतो कुठेतरी. काय काय गरज काय होती का तुला वसुंधराला सगळं सांगायची? तुझ्या या एकाच चुकीमुळे ना माझा अख्खा प्लॅन उधळून टाकलायस तू. आता कोणालाही काहीही मिळणार नाहीये, कोणालाच. तो व्हिडिओ बंद करा बघू आधी. त्याचा आवाजही ऐकायची इच्छा नाहीये माझी. आई काय? काय म्हणजे? अगं तुझी दृष्ट काढायची मला. तरीच काय आहे? काहीतरीच कसं? केवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेस तू. आता सगळी पीडा दूर होऊन जाऊ देत. म्हटलं होतं ना, तुझ्यात खूप ताकद आहे आणि आज तू पुन्हा ते सिद्ध करून दाखवलं. खरंच बसू बाळ, आम्ही ना केल्याच्या मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तू अशी मुलगी बनून आमच्या आयुष्यात आलीस. बाबा, वसू जिंकलीस. नाहीतर त्याने तर तुला संपायचंच ठरवलं होतं, पण तू त्याला पुरून उरलीस वसू. मी नाही, आपण. तुम्ही दोघे नसता तर मी हे सगळं कधीच नसते करू शकले बाबा. आणि आता हा पुरावा मी माझ्या जीवापेक्षा पण जास्त जपणार आहे. माझ्यात आणि शार्दूलमध्ये ही एकच भिंत आहे.